नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला 30 वर्षाच्या सातत्यपूर्ण संपत्ती निर्मितीचे गुपित जाणून घ्यायचे आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू HDFC फ्लेक्सी कॅप फंडच्या एका अशा म्युच्युअल फंडची ज्याने वेळोवेळी गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त परतावा दिलेला आहे. तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा गुंतवणुकीची सुरुवात करत असाल, हा फंड तुमच्या गुंतवणूक योजनेत कसा बसतो ते समजून घेण्याची ही नामी संधी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण या फंडाची कामगिरी, वैशिष्ट्ये आणि गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय हा फंड का आहे हे आपण पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, HDFC फ्लेक्सी कॅप फंडने गुंतवणूकदारांना सतत उच्च परतावा देण्याचे 30 वर्ष पूर्ण केलेले आहेत. 1 जानेवारी 1995 रोजी लॉन्च झालेल्या या योजनेने गेल्या 3 दशकांमध्ये SIP वर 21.41% आणि लमसम गुंतवणुकीवर 19.13% वार्षिक परतावा दिलेला आहे. इतका उच्च परतावा 3 दशकांपर्यंत टिकवण्याचा अर्थ काय आहे हे तुम्ही यावरून समजू शकता. मित्रांनो, जर एखाद्या गुंतवणूकदाराने HDFC फ्लेक्सी कॅप फंडमध्ये सुरुवातीपासून दर महिन्याला केवळ ₹2,000 SIP द्वारे गुंतवणूक केली असेल तर एकूण ₹7,18,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर सध्या त्यांची फंड अमाउंट ₹4,13,00,000 पोहोचलेली असेल. त्याचप्रमाणे जर लॉन्चच्या वेळी एखाद्या गुंतवणूकदाराने 1,00,000 रकमी गुंतवणूक केली असेल तर ती फंड व्हॅल्यू सध्या ₹1,88,00,000हून अधिक झालेली असेल. जाणून घेऊया HDFC फ्लेक्सी कॅप फंडाच्या SIP परताव्याचे गणित. तर मित्रांनो, तुम्हाला मासिक SIP असेल ₹2,000, 30 वर्षातील एकूण गुंतवणूक असेल ₹7,18,000, 30 वर्षातील SIP वर ॲन्युअलाइज्ड परतावा असेल 21.41% आणि 30 वर्षानंतर तुमचे एकूण मूल्य असेल ₹4,13,00,000. याशिवाय HDFC म्युच्युअल फंडच्या या योजनेने एकरकमी गुंतवणूकदारांनाही आकर्षक परतावा दिलेला आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदाराने लॉन्चच्या वेळी ₹1,00,000 गुंतवले असते तर त्याचे आजचे फंड मूल्य ₹1,88,00,000पेक्षा जास्त झालेले असते. जाणून घेऊया HDFC म्युच्युअल फंडची विश्वसनीय योजना. मित्रांनो, HDFC फ्लेक्सी कॅप फंड ही HDFC म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह इक्विटी योजनांपैकी एक आहे. या योजनेच्या विश्वासार्हतेचा अंदाज योजनेच्या 66,612 कोटींच्या असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजेच AUM वरूनच लावता येतो. ही HDFC म्युच्युअल फंडची चौथी इक्विटी योजना आहे जी 30 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण करते. या काळात या फंडाने अनेक बाजार चक्र यशस्वीरित्या पार केलेले आहेत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एक आदर्श तयार केला आहे. जाणून घेऊया HDFC फ्लेक्सी कॅप फंडची गुंतवणूक धोरण. तर मित्रांनो, HDFC फ्लेक्सी कॅप फंड लार्ज कॅप फंड, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी एक डायनॅमिक इक्विटी योजना आहे. योजनेचे गुंतवणूक धोरण उत्तम दर्जाच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे, योग्य मूल्यांकनावर गुंतवणूक करणे आणि दीर्घकालीन स्थान ठेवणे या गोष्टींवर आधारित आहे. फंडामध्ये बॉटम अप स्टॉक सिलेक्शन महत्त्वाचे आहे. हा फंड अशा कंपन्यांना प्राधान्य देतो ज्या दीर्घकालीन वाढीसाठी सक्षम आहेत आणि सध्या चांगल्या मूल्यांकनावर उपलब्ध आहेत. या फंडात उद्योग आणि व्यवसाय चक्राचा सखोल अभ्यास करून पोर्टफोलिओ तयार केला जातो. आता जाणून घेऊया रिस्क व्यवस्थापनाच्या 4 प्रमुख बाबी. HDFC फ्लेक्सी कॅप फंडांचे फंड मॅनेजर पोर्टफोलिओचे उत्तम रिस्क व्यवस्थापन करण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करतात. नंबर 1, नियामक आणि अंतर्गत जोखीम मार्गदर्शन तत्वांचे पालन. नंबर 2, प्रमाणात्मक आणि गुणात्मक संशोधनावर आधारित गुंतवणूक प्रक्रिया. नंबर 3, पोर्टफोलिओ तयार करताना धोरणात्मक स्थानाला महत्त्व. नंबर 4, मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये लवचिकता आणि क्षेत्रांमध्ये विविधता. जाणून घेऊया HDFC फ्लेक्सी कॅप फंडमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो.
तर मित्रांनो, HDFC फ्लेक्सी कॅप फंडने गेल्या 3 दशकात वेगवेगळ्या बाजार चक्रांमध्ये स्थिर आणि आकर्षक परतावा दिलेला आहे. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी ही योजना आदर्श मानली जाते. तथापि इक्विटी गुंतवणुकीतील जोखमीमुळे ही योजना खूप उच्च जोखीम श्रेणीत येते. त्यामुळे ज्यांना जास्त जोखीम घेऊन चांगले परतावे मिळवायचे आहेत त्यांनीच या योजनेत गुंतवणूक करावी. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी SIP हा उत्तम पर्याय आहे, कारण तो अवरेजिंगचा फायदा देतो आणि बाजारातील जोखीम कमी करण्यात मदत करतो. तर मित्रांनो, ही होती HDFC फ्लेक्सी कॅप फंडची कहाणी, ज्याने 30 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांसाठी अफलातून संपत्ती निर्मिती केलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशीच गुंतवणूक आणि आर्थिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील. सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आजच्यासाठी इतकेच. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सुरक्षित गुंतवणूक करा आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांकडे वाटचाल करत राहा. धन्यवाद. भेटूया एका नवीन